तर नमस्कार मंडळी, मी निकिता. तर आजच्या इव्हिनिंगची सुरुवात झाली मस्त ब्लॅक टीने. मग पाणी पिण्याचं भरून ठेवलं 2 बॉटल्स आणि मस्त फ्रेश वगैरे होऊन आवरलं आणि स्नॅप काढला. स्नॅपची एवढी सवय झाली आहे की एकतरी स्नॅप दिवसातून निघतोच. मग तिथून मी चालायला निघाले, कारण मी 2026मध्ये ठरवले की स्वतःकडे लक्ष द्यायचं. त्यानुसार मी रोज संध्याकाळी चालायला जाते. मग जाता जाता मंदिरात जाऊन आले, कारण ते मंदिर खूपच सुंदर आहे, खूप सुंदर आहे. मग तिथून मी भाजी घ्यायला गेली, कारण रोज संध्याकाळी किंवा सकाळी डब्याला काही कळत नाही भाजी काय करायची ते. आणि तिथं मार्केटमध्ये गेल्यावर एवढ्या भाज्या बघून समजत नाही काय भाजी घ्यायची. मग कशा तरी भाज्या सिलेक्ट केल्या, घेतल्या, घरी आले, भाज्या क्लीन करून मग व्यवस्थित बास्केटमध्ये अरेंज केल्या आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायला घेतला. मग आज ठरवलं वांग्याचं भरीत करावं. मग 2 वांगी घेतली, त्याला मस्त तेल वगैरे लावला, लसूण त्याच्यामध्ये ॲड केला आणि भाजून घेतलं. परत मसाल्याची तयारी केली. मग कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे मस्त बारीक चिरून घेतलं आणि वांगं चिरलेलं होतं त्याची साल काढून घेतली आणि मस्त चमच्याने ते स्मॅश करून घेतलं. मग चपातीची कणिक मी ऑलरेडी मळून ठेवली होती. मग पटपट चपाती करून घेतल्या आणि त्या गरम तव्यामध्येच मी फोडणी दिली. मग तेल, जिरे, मोहरी आणि जे मी चिरून ठेवलेलं होतं कांदा, टोमॅटो वगैरे ते ॲड केलं, मसाले ॲड केले आणि शेंगदाण्याचं कूट. आणि ही अशी आपली भाजी मस्त तयार झालेली आहे आणि खरंच खूप मस्त लागते. आणि मला त्यातलं शेंगदाण्याचे जे शेंगदाणे असतात ना ते खूप आवडतात. मग स्वयंपाक झाल्यानंतरने मी हनुमानाच्या मंदिरात गेले, दर्शन घेतलं, येता येता फ्रूट्स घेतले, आले आणि जेवले. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब.